अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका लिंबाचा गुप्त उपाय. करणी बाधा संकटे यावर प्रभावी तांत्रिक पण सटीक गुणकारी उपाय. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जावा. कमेंट करत जावा. काही नाही तर किमान श्री स्वामी समर्थ असे लिहित जावा. तुमच्याकडून माझी एवढीच नम्र अपेक्षा आहे. आपल्या बऱ्याच जणांना बघा नजर लागली आहे, बाधा झालेली आहे किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरात येऊन गेली आणि त्यामुळे खूप त्रास व्हायला लागला. असं बऱ्याच वेळा होतं. मुलांची प्रगती होत नाही किंवा तुमच्या पैशाला पैसा लागत नाही. तुमची लक्ष्मी बांधलेली आहे, व्यवसाय चांगला चालू होता, आता चालत नाही आहे. सोनं नाणं घरदार सगळं होतं, आता सगळं गहाण ठेवायची वेळ आलेली आहे. अशी जेव्हा परिस्थिती येते, रोजचं खाणं पण नीट भागत नाही, पैशाला पैसा लागत नाही आहे. थोडक्यात काय तर कोणतीही आर्थिक, शारीरिक, मानसिक अडचण असो, सगळ्यांसाठी हा एकच उपाय गुणकारी आहे. तुमच्या कुंडलीमध्ये जर मंगळ असेल, तुमच्या कुंडलीमध्ये कुठलाही ग्रहदोष असतील, सारे ग्रह खराब असतील, 7.5 तुम्हाला चालू असेल, कुठल्याही केतूचा त्रास असेल, तर हा उपाय कधी करायचा? तर तुम्ही शनिवारी हा उपाय करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही वारी करू शकता, पण शनिवारी केला तर जास्त चांगलं होईल. दिलेला हा उपाय खूप चांगला आहे आणि त्याचा फायदाही लवकर होतो. मी 1-2 जणांना हा उपाय सांगितला, त्यांनाही याचा फायदा झालेला आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, एक लिंबू घ्यायचे आहे. त्याच्यावर कोणताही डाग असू नये. स्वच्छ येल्लो कलरचे लिंबू घ्या. हे लिंबू उभे धरायचे आहे. काळ्या शाईच्या मार्करने लिंबावर पहिल्यांदा 8 लिहा, नंतर 1 अंक लिहा, नंतर 7, 2 आणि 6 असे अंक लिहायचे आहेत. या आकड्यांचा तुमच्या बऱ्याच गोष्टींशी संबंध आहे, मात्र तो सांगत बसले तर हा व्हिडिओ खूपच मोठा होईल. हे आकडे खूप महत्त्वाचे ग्रहांचे अंक आहेत, जे तुमचे नवग्रह तर मजबूत करतातच, शिवाय तुमच्यावर कोणी करणी बांधली असेल, तुमचे लक्ष्मीबंधन केले असेल, तुमचा व्यापार बंधन केले असेल, शेतीमध्ये नुकसान होते, शेअर मार्केटमध्ये नुकसान होते, कोर्ट कचेरी चालू आहे, जे काही तुमचे प्रॉब्लेम्स कमेंटमध्ये तुम्ही लिहिता, त्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी हा उपाय आहे. तर हे लिहिल्यानंतर काय करायचे, आपल्या डाव्या कानापासून अँटी क्लॉक म्हणजेच मागून पुढे असे 31 वेळा ते लिंबू फिरवायचं आहे. ते कसे ते सांगते. ओम 8172 नमः. ओम 8172 नमः. म्हणजे ओम लावायचा, मधील म्हणायचं 81726. इंग्लिशमध्ये म्हणत असाल तर ओमने सुरू करून अंक इंग्लिशमध्ये म्हणा. त्यानंतर हृदयाभोवती म्हणजेच आपला आत्मा, त्याच्यावर असेच फिरवायचे आहे. त्यानंतर दोन्ही खांद्यांभोवती असे 31 वेळा सगळीकडून हे लिंबू फिरवायचं आहे. म्हणजे डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे हे लिंबू फिरवायचे आहे. लिंबू तुमच्या शरीरातल्या सगळ्या वाईट गोष्टी खेचून घेते. लिंबामध्ये तेवढी ताकद असते. ज्योतिषशास्त्रात लिंबाचे खूप सारे उपाय सांगितलेले आहेत. तंत्रमंत्रात हे उपाय अतिशय सटीक असतात की ते उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी दूर होतात. त्यानंतर काय करायचे आहे की ते उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी दूर होतात. त्यानंतर काय करायचे आहे की आत्मशुद्धी झाली. आता तुमचे गुडघे खूप दुखतात, पाय डोके दुखते, तर तेथे हे लिंबू टच करायचे आणि पॉझिटिव्ह बोलायचे की माझं डोकं थांबले. आणि त्यानंतर या लिंबाचे 4 भाग वरून करायचे, पूर्ण कापायचे नाही, नुसत्या 4 चिरा द्यायच्या. नंतर हे लिंबू हातात घेऊन त्यावर 31 वेळा अशी करून फुंक मारायची. हा थोडा तांत्रिक उपाय आहे, पण खूप प्रभावी, सटीक आहे. आणि शेवटी हे मोठ्या कचरा घंटागाडीत किंवा सरळ आपल्या घरातल्या डस्टबिनमध्ये हे लिंबू टाकून द्यायचे आहे. आता काही लोक काय करतात की उपाय अर्धवटच करतात आणि म्हणतात की आमच्यावर काही इफेक्ट झाला नाही. आता समजा तुम्ही व्हिडिओ स्किप केला असेल तर काही जणांना नीट समजणार नाही. फुंक मारायचे किती शेवटी मी सांगितले बघा, ते तुम्ही स्किप करता आणि मग म्हणता की गुण येत नाही. व्हिडिओच्या शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतच असते, त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघत जा. 31 वेळा फुंक मारले की तुमच्या घरातल्या कचऱ्याच्या डब्यात ते लिंबू टाका. लगेच कचरा टाकून या किंवा तुम्हाला टाकून द्यायचा आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे की सफाई कर्मचारी, तुमच्या तो घरातला शक्यतो
रस्ते झाडणारे जे स्वीपर असतात, टॉयलेट साफ करणारे किंवा बाथरूम साफ करणारे असतात, तुम्हाला त्यांना 20 रुपयाची लाल नोट द्यायची आहे. आणि त्यानंतर बघा की तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो. तुमच्या आयुष्यात आधी किती अडचणी होत्या आणि त्यानंतर किती अडचणी कमी झाल्या. आता हा उपाय तुम्ही किती वेळा करू शकता हा प्रश्न येईल. तर हा उपाय तुम्ही महिन्यात एकदा कोणत्याही शनिवारी करू शकता. प्रत्येक अमावस्या टू अमावस्या केला तरीही चालेल, जास्त छान रिझल्ट येतील. आणि वारानुसार म्हणाल तर शनिवारी करायचा. सुतकामध्ये करू नका, पिरियड्समध्ये करू नका. तसा याचा देवाशी काही संबंध नाही आहे, तरीही पिरियडमधली अंगातली ऊर्जा जरा वेगळीच असते. अजून एक प्रश्न येऊ शकतो की ताई आमच्या घरात 5 जण आहेत, तर 5 लिंब घ्यायची का? तर हो, जर तुम्हाला 4-5 जणांवर करायचे असेल तर 4-5 वेगवेगळी लिंबू न डागळलेली अशी घ्यायची आहेत. आपण थोडे पैसे वाचवा, साठवा, कुठेतरी कमी खर्च करा, पण जो उपाय सांगितलेला आहे ना तो जसाचा तसा करायचा असतात. उपाय निवांत करा, पण जे साहित्य सांगितले, जेवढे सांगितले, ज्या वेळेला उपाय करायला सांगितला आहे, ज्या दिवशी उपाय करायला सांगितला आहे तेव्हाच करा, तरच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट येईल आणि चांगला लाभ होईल. आणि उपाय करताना उदबत्ती लावून तुपाचा दिवा लावा, स्वामींना आरती करा, गुरुवारी केंद्रात किंवा मठात दर्शनाला शक्य असेल तेव्हा जायचं आहे. या सगळ्या सेवांसोबत नशिबाची जोड म्हणून हे उपाय करायचे आहेत. आणि हे उपाय 100% नाही तर 1000% काम करतात, याची मी तुम्हाला खात्री देते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओबरोबर आणि एक नवा विषय घेऊन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.